सत्यजित तांबेंना शुभेच्छा आहेत. कधीतरी आंदोलन केलं पाहिजे, करावं, आणि त्याही चांगल्या कामासाठी करत असतील तर आनंद आहे आणि केलं पाहिजे. मुळात तो रस्ता जो जातो आहे तो खऱ्या अर्थानं सत्यजित तांबे म्हणतात त्याप्रमाणे त्याचा उपयोग होईल. नाहीतर ज्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत तिथून जर तो रस्ता काढला गेला तर केवळ भूखंड धारकांना फायदा होण्यासाठीच तो रस्ता आहे असा त्याचा अर्थ होईल. नागपूरमध्ये अवघ्या 8-10 दिवसाचं अधिवेशन होतं, 7 ते 14. तुम्हाला वाटतं ज्या हेतूने अधिवेशन नागपुरात विदर्भात होतं तो हेतू साध्य होईल? कारण विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत, त्याच्यावर सरकार काय सर हे बघा, 7 दिवसाचं अधिवेशन आहे. शनिवारी ठेवलं, रविवारी ठेवलं. मला काय कळत नाही, तुम्हाला अधिवेशनच घ्यायचं होतं, कशाला घेताय? काय गरज होती? आणि घ्यायचं होतं तर बजेट अधिवेशन घ्या, मग 4 आठवड्याचा 5 आठवड्याचा येऊ द्या मार्च मध्ये. कारण मुख्यमंत्री नागपुरातले आहेत. विदर्भीय लोकांना 11 वर्षाची अविरत सत्ता, प्रचंड सत्ता असताना तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर गाठावं लागतं. हेच या सरकारचं अपयश आहे. तुम्ही बघा, प्रत्येक गावातील 1-2 तरुण हे हैदराबाद, बेंगलोर, पुण्यामध्ये आहे. नागपुरामध्ये रोजगाराच्या संधी काहीच नाहीत. मग काय केलं सरकारने? काय उपलब्धी आहे मुख्यमंत्र्यांची? हे याचं उत्तर मिळालं पाहिजे. त्यामुळे 7 दिवसाचं अधिवेशन घेऊन विदर्भीय जनतेला फसवण्यापेक्षा बजेट अधिवेशन घेतलं असतं तर बरं झालं असतं. पण मुळात काहीतरी करतो आहे दाखवायचं काम या सरकारकडून आहे. हेच या अधिवेशनाचं फलित काही निघणार नाही. या अधिवेशनाचं फलित मिळणार नाही. विदर्भाला फायदा होणार नाही. पुन्हा काहीतरी आचारसंहितेचा बगुलबावा पुढे आणून घोषणा करणार नाही आणि विदर्भीय जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या अधिवेशनातून होईल असं मला दिसतं. सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते नाही, खालच्या सभागृहात नाही, वरच्या सभागृहात. त्यांना लोकशाहीच कुठे मान्य आहे? लोकशाही मान्य असती तर आतापर्यंत निर्णय घेतला असता. लोकशाहीवर विश्वास नाही ज्यांचा, संविधानावर विश्वास नाही, अशा लोकांच्याकडून फार अपेक्षा बाळगणं. काल आपण पाहिलं की ज्यावेळेस पुतीनजींना भेटायला विरोधी पक्ष नेत्याला विरोध केला जातो. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी असा विरोध झालेला नव्हता. तो सगळ्यांनी पाहिला. त्यामुळे विरोधी पक्षाची भीती वाटावी हेच भीती वाटते. त्यामुळे त्यांना विरोधी पक्ष नेता करत नाहीत. कारण केलेली पापं उघडी पडू नयेत, ती झाकली राहावीत म्हणूनच सरकारचा हा प्रयत्न सातत्यानं असतोय. भाजपने कोणतीही परवानगी न घेता जाहीरनाम्याचा कार्यक्रम मरीन ड्राईव्हवर घेतला आणि काँग्रेसने तोच कार्यक्रम तिथे घेतला, मात्र त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असं सचिन सावंत यांनी ट्विट केलेलं आहे. बरोबर आहे ना, विरोधकावर गुन्हा दाखल करायचा असा पोलीस यंत्रणा आहे. तुम्ही काही धिंगाणा घाला, तुम्ही काही नंगा नाच करा, तुम्हाला कोण अडवणार नाही. तुम्ही कापून टाकायची भाषा करा, तुम्ही कोणाला मारून टाकायची भाषा करा, गुंडांना सोबत घेऊन चला, काही फरक पडणार नाही. कारण त्यांना मुभा आहे, सरकार आहे ना. महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्याने बघताय. जर त्याच ठिकाणी तो कार्यक्रम होत असेल आणि त्या सत्ताधाऱ्यांवर कारवाई होत नसेल आणि काँग्रेसवर कारवाई होत असेल तर हे विरोधकांना दाबण्याचा, संपवण्याचा प्रयत्न आहे. सर, हिंदी में लगाना चाहेंगे। राहुल गांधी ने कल आरोप लगाया कि विदेशी मेहमानों को विपक्षी नेता से मिलने नहीं दिया जाता। इस पर भाजपा ने सीधे से नकारते हुए कहा कि राहुल गांधी झूठ बोल रहे हैं। अब वो झूठ कौन बोल रहे हैं हिंदुस्तान में सबको पता है। भारतीय जनता पार्टी जुमलों की पार्टी है, झूठ बोलने वाली पार्टी है, सबको पता है। अगर राहुल जी ने प्रेस के सामने आकर बताया है उनको मिलने नहीं दिया जा रहा है, उन्होंने समय मांगा था, उन्होंने मिलने की कोशिश की और भारतीय जनता पार्टी पहली बार हुआ है इतिहास के अंदर में, स्वतंत्रता के बाद, जब भी कोई मेहमान, बड़ा नेता पूरे दुनिया से आते हैं और शक्तिशाली नेता आते हैं या छोटे भी कोई देश के आते हैं, जब लीडर ऑफ अपोजिशन मिलना चाहते तो उनको आराम से मिलना दिया जाता है। अब ये लोगों को डर होगा कि राहुल गांधी मिलेंगे तो हमारे जो सब घोटाले है, भारत की जो परिस्थिति है, इंडिया की जो इकोनॉमिकल हम लोग आज हमारी अवस्था बन गई है, सामाजिक जो इस इंडिया में, भारत में जो स्थिति बनाई गई है, जो रिलीजन्स को एक में के खिलाफ में लड़ाया जा रहा है,
जो भारत को अस्थिर करने का काम हुआ है, कमजोर करने का काम हुआ है, ये सब पता चल जाएगा। इसलिए वो डर के मारे नहीं मिलने दिया होगा। महाराष्ट्र चुनाव मतगणना को लेकर नागपुर हाईकोर्ट ने जो निर्णय दिया था उस पर सुप्रीम कोर्ट में सुनवाई होने वाली है। नहीं, आज सुनवाई होने वाले, हमें विश्वास है कि काउंटिंग करने के लिए ये कोई ऐसा हाईकोर्ट के आदेश को रद्द किया जा सकता है और इसकी जा होगा, ऐसा हमें विश्वास लगता है। तो कोई ये जो ऑर्डर हुआ था हाईकोर्ट का, जबकि आने वाले चुनाव है, अगर यहाँ पे 268 नगर परिषद का चुनाव क्लियर होता है तो इसका परिणाम क्या जिला परिषद और महानगर पालिका पे नहीं होगा? या क्या 20 नगर परिषद का चुनाव बाकी है उसके ऊपर होगा? ये जो बताया गया है, ये इसमें कोई मुझे ये नहीं लगता, वो तथ्य नहीं लगता है। इस तरह के आदेश जो न्यायालय के आए हैं वो हमें अन्याय लगता है। इसलिए सुप्रीम कोर्ट में आज के अपील में काउंटिंग के लिए रास्ता खुला होगा, ऐसा हमें विश्वास लगता है। आज सुप्रीम कोर्टात जे काही सुनावणी आहे काउंटिंगच्या संदर्भात, ही काउंटिंग व्हावी अशी सर्व लोकांची मागणी आहे। 20 नगर परिषदांच्या निवडणुकासाठी 248 नगर परिषदांचा निकाल थांबवणं हे योग्य नाही आणि परिणाम होतो बाकीच्या निकालावर, असं जर म्हणत असेल तर मग उद्या जिल्हा परिषद आहे, नगर परिषद आहे, त्यावरही परिणाम होईल। मग सगळेच निकाल थांबवा, निवडणुका घेऊन टाका आणि मार्च मध्ये एप्रिल मध्ये सगळे रिझल्ट द्या, असं त्याचा अर्थ निघेल। त्यामुळे हायकोर्टाचा जो निकाल आहे तो आम्हाला अन्यायकारक वाटतो, आमची भूमिका आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मागण्याची भूमिका आम्ही स्वीकारली आहे आणि आम्हाला वाटतं की तो नक्की काउंटिंगसाठी निर्णय होईल आणि सर्वोच्च न्यायालय न्याय देईल ही अपेक्षा आहे। महाराष्ट्र सरकार को 1 साल की उपलब्धि 0 है। जिन्होंने एग्जाम ही नहीं दिया है उसको क्या परसेंटेज मिलेगा? सवाल यही आता है कि साल भर में रोज 3-4 किसान सुसाइड करते हैं, बेरोजगार युवा सुसाइड कर रहा है, कॉन्ट्रैक्टर सुसाइड कर रहा है, तो क्या उपलब्धि है इनकी? क्या इंफ्रास्ट्रक्चर में कितना खर्चा किया, सोशल जस्टिस पे कितना खर्चा किया? सब योजनाएं उन्होंने पूरा की पूरी तरह से बंद करके रखी है। वहां का फंड्स दूसरी तरफ डाइवर्ट किया जा रहा है। इनकी उपलब्धि क्या है? कानून सुव्यवस्था पूरी तरह यहाँ पे बिगड़ चुकी है। छोटे छोटे बच्चों के ऊपर अत्याचार हो रहे हैं, उसकी संख्या बढ़ती जा रही है। महाराष्ट्र पूरे भारत में, इंडिया में 1 नंबर पर पहुंच गया है। तो ये क्या मतलब है? इनकी क्या उपलब्धि है? भ्रष्टाचार चरम सीमा पर है, जमीन के घोटाले रोज के रोज नए नए घोटाले सामने आ रहे हैं। ये सरकार एक निकम्मी सरकार के रूप में काम कर रही है। केवल लाडला डेवलपर, बिल्डर, कॉन्ट्रैक्टर, इसके लिए ही काम हो रहा है। लाडली बहन वगैरह कुछ नहीं है, लाडला किसान नहीं रहा, लाडला ठेकेदार कॉन्ट्रैक्टर बचा है और लाडले कॉन्ट्रैक्टर के लिए ये सरकार काम कर रही है। यही इस सरकार की उपलब्धि है। मुलभूत जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटील याला पोलीस पोलिसांकडून 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे। असं हे सर्व गोड बंगाल आहे। सगळे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम चालू आहे। त्या शीतल तेजवानीला VIP ट्रीटमेंट मिळाले, VIP वागणूक। सरकारी जमीन विकणाऱ्याला 2000 करोडची